गणपती बाप्पांचे आगमन झालेले आहे आणि आता गौराईसुद्धा येणार आहे. तर रविवारी 31 ऑगस्टला गौराईचं आगमन होणार आहे. तर गौराईचं आगमन करण्याचा शुभ मुहूर्त काय आहे आणि कशा पद्धतीने गौराईचं आगमन करायचं तर ते सांगते तुम्हाला. आता 3 दिवस ह्या गौराई आपल्याकडे येतात, माहेरवासी म्हणून ते आलेले असतात. तर 3 दिवस त्यांची मनोभावे आपण पूजा करायची असते, वेगवेगळे नैवेद्य बनवून अर्पण करायचे असतात. तर 3 दिवसासाठी माहेरवासी आलेली असते माहेरला, तर त्यांचं छान असं स्वागत करायचं आपल्या घरामध्ये. तर ज्या दिवशी येणार आहे त्या दिवशी पण अगोदर आपण सगळी तयारी करून घ्यायची. आता ह्यावेळी रविवारी मुहूर्त दुपारी 3:57 ते 5:25 आहे. तर अगोदर बाकी तयारी आपण सर्व करून ठेवायची आणि नंतर मग गौरीच्या पूजेची सुरुवात करायची. 4 ते 5:30 वेळ आहे आपल्याला गौरीचे आगमन करण्यासाठी. तर त्या वेळेमध्ये आपण आगमन करू शकतो. बाकी तयारी अगोदर केली तरी चालते, म्हणजे जास्त काही गडबड होत नाही, अगदी व्यवस्थित असं गौरीचं आगमन होतं. तर त्याच्यासाठी काय करायचं, उंबरट्याला आता गौरी येणार आहेत, तर गौरी ह्या साक्षात महालक्ष्मीचं रूप आहे. तर उंबरट्याला हळदीचं लेपन करून उंबरट्याची पूजा करून सकाळीच आपण घेतलेली असते गौरी आगमना दिवशी. त्याच्यावरती असं एक भांडं धान्याचं भरून ठेवायचं, माप ओलांडून गौरी आत आणायच्या असतात. तर हळदी कुंकवाचं असं पावलं उठवायचे असतात. तर तेही अगोदर तयारी करून ठेवायची सगळी. गौराईंना अगोदर आरती लावून ओवाळून घ्यायचं असतं. तर 2 निरांजन घ्यायची, ताटामध्ये अक्षदा, हळदी कुंकू हे सर्व साहित्य काढून घ्यायचं, अगोदर सगळी तयारी करून ठेवायची. तर आता काय करायचं, आता हे पाऊस आहे बाहेर, त्यामुळं मग मी तुळशी वृंदावन उचलून वरती आत आणलेला आहे पोर्चमध्ये. केरळमध्ये सध्या भरपूर असा पाऊस चालू आहे, त्यामुळं मग असं केलेलं आहे. तर अगोदर तुळशीची पूजा करून घ्यायची. तुळशीला हळदी कुंकू अक्षदा फूल वाहून घ्यायचं, आरती लावून घेतली होती, धूप पण लावून घ्यायचा नंतर, आणि रांगोळी काढलेली आहे. छोटंसं डेकोरेशन तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही करू शकता. गौराईचं आगमन करायचं आहे म्हणल्यानंतर तुम्हाला जसं जमल तसं तुम्ही केलं तरी चालतं. आता 5 सुवासींना बोलवायचं असतं, त्यांना पण अगोदर तुळशीला हळदी कुंकू आणि नंतर गौराईला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायला लावायचं आणि नंतर मग गौराईला आत घ्यायचं असतं. 5 सुवासिनी तरी पाहिजे असतात गौराईची आपण आगमन करताना. तर गौराईचं आगमन हे कसं घंटा वाजवत आत घेऊन यायचं. गौराईला अगोदर तुळशीची पूजा करून घेतली आणि नंतर मग गौराईला सगळ्यांनी हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करून घ्यायचं. नंतर गौराई पुढे विडा ठेवला जातो, 2 विडे गौराईचा, आणि गणपती बाप्पा म्हणून सुपारी मांडली जाते. आता देवघरात मूर्ती असेल तर तेही ठेवली तरी चालते, किंवा मग गणपती बाप्पाचं स्वरूप म्हणून सुपारी मांडू शकता तुम्ही. अक्षदा ठेवून त्याच्यावरती बाप्पांना स्थान द्यायचं आणि नंतर मग गौरीचा विडा ठेवून द्यायचा. सुपारी, हळकुंड हे लेकरबाळं असावं, खारीक, खोबरं, बदाम असं ठेवून द्यायचं विड्यालाही. नंतर हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करून घ्यायच्या. फूल अर्पण करून गौराईला नमस्कार करायचा आपण, आणि दूध साखरेचा किंवा साखरेचा असा नैवेद्य दाखवून आरती ओवाळून घ्यायची. आरती, धूप, कापूर हे सगळं ओवाळून घ्यायचं तिथंच गौराईला, आणि नंतर मग गौराईचं आगमन करायचं. सगळ्या स्त्रियांनी याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आणि नंतर मग आपण गौराई आतमध्ये घेऊन येताना अगोदर पावलं उठवून घ्यायची असतात आणि नंतर घंटी किंवा एक ताट चमचा घेऊन ते वाजवलं तरी चालतं. असं वाजवत गाजवत आणायचे असतात. शांतपणे गौराई आत आणायच्या नसतात. तर गौराईंना छान असं ओवाळून घ्यायचं. गौराईला ओवाळताना 2 निरंजन लावून घ्यायची आणि सगळ्या स्त्रियांनी असं 5 स्त्रियांनी गौराईला ओवाळून घ्यायचं. नमस्कार करायचा तिथे गौराईला. गौराई घरात आणताना उंबरट्यावरती माप भरून ठेवायचं असतं. त्याच्यामध्ये गहू तांदूळ काही ठेवलं तरी चालतं. त्याच्यावरती एक सुपारी ठेवायची आणि ज्याच्या हातामध्ये गौराईचं ताट आहे त्या ताटाने गौराईच्या ताटाने माप ओलांडून मग आत यायचं असतं. तर आता सर्वांनी हळदी कुंकू अक्षदा फूल वाहून घ्यायचं गौराईला 5 सुवासिनींनी, आणि नंतर मग आरती ओवाळून घ्यायची गौराईची. तर गौराई आत आणताना ह्या
अशा शांत आणायच्या नसतात. घंटा वाजवत किंवा ताट चमच्याने असं ताट वाजवत घेऊन यायचं असतं. शांततेत गौरी आत घ्यायच्या नाहीत. आणि इथं 2 स्त्रियांमध्ये संवाद होतो. तर एक जणीनं म्हणायचं असतं आल्या आल्या गौराई, तर दुसऱ्यानी म्हणायचं कशाच्या पावलांनी, तर सोन्या मोत्यांच्या पावलांनी. आल्या आल्या गौराई कशाच्या, तर गाई गुरांच्या पावलांनी. आल्या आल्या गौराई तर धनधान्यांच्या पावलांनी. असा संवाद साधत साधत त्यांनी आत यायचं असतं. आणि गौराईला आत घेऊन येताना घेऊन आलं की अगोदर संपूर्ण आपलं घर फिरवून दाखवायचं त्यांना, आणि नंतर मग जिथं आपण स्थापना करायची आहे तिथं त्यांना आसन द्यायचं. आता इथं त्यांना दूध साखरेचा किंवा साखरेचा नैवेद्य दाखवून घ्यायचा, नमस्कार करायचा मनोभावी गौराईला. आणि नंतर मग आता घरातली जी स्त्री असते तर त्या स्त्रीनं हे ताट उचलून घ्यायचं. ताटामध्ये धान्य असं गहू किंवा तांदूळ काही घेऊ शकता, पण त्याच्यामध्ये मुखवटे असे व्यवस्थित बसतील अशी काळजी घ्यायची त्याची. मुखवटे हलणार नाहीत. काळजीपूर्वक हे ताट उचलून घ्यायचं आणि एक घंटा कोणीही तरी वाजवायला द्यायची. घंटा वाजवत किंवा ताट चमच्याने वाजवत असं गौराई आतमध्ये घेऊन यायच्या. छान असा संवाद साधायचा. माप ओलांडून अगोदर आतमध्ये यायचं आणि नंतर मग आपलं सर्व घर गौराईला फिरवून दाखवायचं. आपली तिजोरी दाखवायची, किचन, देवघर हे सगळं दाखवून ना नंतर मग त्यांना त्यांच्या जागी ठेवून द्यायचं. आता हे माप अशा पद्धतीने ओलांडून घ्यायचं. आता काही ठिकाणी 5 मापे पण ठेवली जातात, तर काही ठिकाणी 1 माप ठेवलं जातं. तुमच्याकडे जशी पद्धत आहे तशी तुम्ही करू शकता. आणि नंतर मग आतमध्ये अशा पद्धतीने गौराई घेऊन यायच्या. तर महाराष्ट्रामध्ये हा महालक्ष्मीचा सण साजरा केला जातो. खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. ज्येष्ठा गौरी ही असं म्हणतात. आता ह्या गौरी एक आहे ते शंकराच्या पत्नी आहेत आणि दुसरी आहेत त्या विष्णूंच्या पत्नी आहेत. तर शंकराची पत्नी आहेत त्यांना ज्येष्ठा गौरी असं म्हणलं जातं. तर छान असं गौरीचं आगमन करून घ्यायचं आणि नंतर मग त्यांचं आता पहिल्या दिवशी गौराई काही भागामध्ये उभा केल्या जात नाहीत, तर काही भागामध्ये उभा करतात. पण आमच्याकडे पहिल्या दिवशी बसवल्या जातात खालीच आणि त्यांना पहिल्या दिवशी भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. तर शेपूच्या भाजीचा मान असतो. जर तुमच्याकडे मिळत नसेल तर तुम्ही दुसरी कोणतीही भाजी बनवली तरी चालते. आता इकडे केरळमध्ये पण शेपूची भाजी भेटत नाही, पण बाकी पालक किंवा मेथी अशी भाजी भेटते. तर जे कोणती भेटेल त्याचा नैवेद्य दाखवला तरी चालतो. दुसऱ्या दिवशी मग सकाळी गौराईला चहा दिला जातो आणि नंतर 12च्या अगोदर गौरीपूजन केलं जातं. जे काही आपण महानैवेद्य बनवलेला असतो. आता काही भागामध्ये पुरणपोळीचा नैवेद्य बनवला जातो, त्याचा नैवेद्य दाखवून घ्यायचा. तुमच्याकडे जे काही बनतं त्याचा नैवेद्य. आता फराळ पण बऱ्याच ठिकाणी बनवले जाते, त्याचा नैवेद्य दाखवायचा. पण ज्या दिवशी गौरी आगमन होतं त्या दिवशी भाजी भाकरीचाच मान असतो. आणि तिसऱ्या दिवशी मग गौराईचं विसर्जन आगमन केल्यानंतर त्या दोरे त्यांचे आले. काही ठिकाणी ज्या दिवशी आगमन होतं त्या दिवशी मग विसर्जन केलं जातं. खना नारळानं ओटी भरायची असते गौरीची. ब्लाऊज पीस, नारळ, खारीक, खोबरं असं हे ठेवून ओटी भरली जाते आणि नंतर मग भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. तर तुमच्याकडे काही ठिकाणी गौरीपूजन दिवशी ओटी भरतात, तर काही ठिकाणी गौरी आलेल्या आहेत त्या दिवशी भरतात. पण ज्या दिवशी गौरी आगमन होतं त्या दिवशी आपल्या घरामध्ये जे काही धान्य आहे, जसं की गहू, ज्वारी, बाजरी, मूग, हरभरं, अखंड धान्य, डाळी ठेवायच्या नसतात, तेही त्याची पूजा करून तेही ठेवलं जातं गौरींच्या पुढे आणि त्यांनाही हळदी कुंकू फूल अर्पण करून घ्यायचं. तर अशा पद्धतीने अगदी साधी सोपी पद्धत आहे गौरी आगमन करायची. तर अशा पद्धतीने तुम्ही आगमन करू शकता. नंतर पाहिजे तसं डेकोरेशन तुम्हाला. आता हे डेकोरेशन जे असतं ते आपण आदल्या दिवशी करून ठेवलं तरी चालतं, म्हणजे जास्त धावपळ होत नाही. गणपती बाप्पांची स्थापना अगोदर झालेली असते, त्यामुळं डेकोरेशन आधी रेडीच असते आपलं. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नंतर एका नवीन व्हिडिओजमध्ये. तर तुम्हा सर्वांना गौरी आगमनच्या खूप खूप शुभेच्छा.